नमस्कार मैत्रिणींनो, आरतीज किचनमध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला घरच्या घरी छान अशी कच्ची दाबेली कशी करायची याची रेसिपी सांगणार आहे। त्यासाठी मी हा 1 किलो बटाटा घेतलेला आहे, तो उकडून सोलून घेतलेला आहे। तोच तुम्ही स्मॅश करून घ्या अशा प्रकारे किंवा किसून घेतला तरीही चालेल। पाहू शकता तुम्ही मी असं त्याला करून घेतलंय। आता हा आहे कच्ची दाबेली मसाला, हा विकतचा आहे, मी घरची सुद्धा तुम्हाला रेसिपी दाखवेल नक्कीच। आता पॅन मध्ये मी भरपूर सारं तेल घेतले, 4 मोठे चमचे साधारण तेल घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये आपण हा कच्ची दाबेली मसाला साधारण 5 चमचे तरी 1 किलोला साधारण 5 चमचे तरी मसाला लागेल। आता मसाला करपू नये म्हणून आपण त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया की जेणेकरून तो मसाला करपणार नाही। ठीक आहे, आता पहा तुम्ही हा मसाला परतून झाला, आता त्याच्यामध्ये आपल्याला बटाटा टाकूया। हा जो सगळा बटाटा स्मॅश केलेला आहे हा संपूर्ण बटाटा टाकून आपल्याला तो छानपैकी मिक्स करायचा आहे। त्याच्यामध्ये बटाट्यामध्ये तेल छानपैकी गेले पाहिजे, त्याला मसाला लागला पाहिजे। 5 ते 7 मिनिटं हा मसाला आपण बटाट्याबरोबर परतून घेऊया। आता आपण गोड चटणी करूया। त्याच्यासाठी मी ही चिंच घेतलेली आहे, ती भिजवून वाटून आणि गाळून घेतलेली आहे मी पाणी टाकून। तर एका पॅनमध्ये किंवा पातेल्यात हे चिंचेचं पाणी टाकले, गॅस सुरू केलेला आहे। आता आपण त्याच्यामध्ये 5 चमचे साधारण मी साखर टाकते। 50 ग्रॅम चिंचेला 5 चमचे साखर इनफ आहे। आता त्याच्यात 1 चमचा लाल तिखट टाकलं आहे। त्याचबरोबर आपण त्याच्यामध्ये 1 चमचा कच्ची दाबेली मसाला टाकूया। हे सगळं मिश्रण मिक्स करून आपण त्याला उकळी आणूया। 5 ते 7 मिनिटं साधारण लागतात त्याला उकळी आणायला। आणि आता त्याच्यात थोडंसं मीठ टाकूया। आत्ता जरी तुम्हाला हे पातळ वाटत असलं तरी ते थंड झाल्यावर त्याचा थिकनेस वाढेल। ठीक आहे, 5-7 मिनिटांनी आपण गॅस बंद करून थंड करूया। आता आपण लाल चटणी पाहूया। लाल चटणीसाठी ह्या मी लाल मिरच्या घेतलेल्या आहेत, ह्या तिखट आहेत। तुम्ही इथे बेडगी मिरच्या सुद्धा घेऊ शकता कलर येण्यासाठी। ठीक आहे, आता हे त्याच्याबरोबर ज्याच्यात मिरच्या भिजत घातल्या ते पाणी घेऊया। त्याचबरोबर 8-10 लसणीच्या पाकळ्या घेऊया। जास्त लसूण घ्या, अजून घेतला तरीही चालेल। आता आपल्याला त्याच्यामध्ये 1 लिंबाचा रस टाकायचा आहे। ही चटणी खूपच छान लागते, 4 दिवस तरी फ्रीजमध्ये राहते। आता त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकलेत मी, भाजून सालं वगैरे काढलेले शेंगदाणे आहेत, 1 मूठ तरी शेंगदाणे आहे। त्याच्यामध्ये आपण मीठ टाकूया आणि सगळं मिश्रण वाटून घेऊया। पहा याला थोडासा कलर मला कमी वाटते म्हणून मी त्याच्यामध्ये थोडंसं बेडगी मिरचीचं लाल तिखट टाकते। दॅट्स इट, आपली चटणी एकदम रेडी आहे, खाण्यासाठी तयार। आपल्याला खारे शेंगदाणे करायचे, तिखट खारे। त्याच्यासाठी मी थोडंसं तेल टाकले, त्याच्यामध्ये 1 चमचा कच्ची दाबेली मसाला आणि 1 चमचा लाल तिखट टाकलेले आहे। थोडंसं पाणी ओतूया त्याच्यामध्ये, मसाला करपू नये म्हणून। आता त्याच्यात मी अजून थोडासा कच्ची दाबेली मसाला टाकते, मला कमी वाटतोय, आणि 1 चमचा चाट मसाला टाकूया। काही सेकंद हे परतून घ्यायचे। आणि आता त्याच्यामध्ये मी जवळजवळ 2 मोठ्या वाट्या शेंगदाणे भाजून त्याची साल काढलेले आहेत, ते आपण परतून घ्यायचं आहे। आता किती वेळ परतायचं, तर मसाला साधारण त्या सगळ्या शेंगदाण्यांना कोट झाला पाहिजे आणि त्याच्यात पाण्याचा अंश राहायला नको, म्हणजे आपले शेंगदाणे कुरकुरीत होतील। साधारण 5 ते 7 मिनिटं याला लागतातच मंद गॅसवर शेंगदाणे करूया। आता आपल्याला पावभाजी प्रिपेअर करायची, कच्ची दाबेली। तर त्याच्यासाठी आपण ही चटणी लावूया। पहिली पावाला लाल चटणी लावूया, गोड चटणी। त्याचबरोबर आपण आता ही तिखट चटणी लावूया। ती किती घ्यायची ते तुम्ही ठरवायचे, कारण मुलांना द्यायचं असेल तर लाल चटणी थोडी कमी द्या। आता त्याच्यामध्ये आवडीनुसार शेंगदाणे टाका। तुम्ही इथं पोमग्रानेट सुद्धा टाकू शकता, डाळिंबाचे दाणे, पण ते माझ्या इथं एवढे आवडत नाही म्हणून मी टाकत नाही। आता कांदा टाकलाय आणि हे जे आपलं बटाट्याचं मिश्रण आहे ते तुम्ही असं त्याच्यामध्ये स्प्रेड करून टाका। साधारण 1 मोठा चमचा भरून तुम्ही टाका, किंवा पावाच्या साईजवर तुम्ही ह्या बॅटरचं प्रमाण ठरवा। अजून मी थोडासा त्याच्यात आता पुन्हा एकदा कांदा टाकते आणि त्याच्यावर पुन्हा एकदा थोडे शेंगदाणे टाकते। तुम्ही इथं अजून डाळिंबाचे दाणे टाकू शकता आणि शेव हवीच आहे, शेवेचं प्रमाण तुम्ही ठरवा। एक काय कमी जास्त किंवा 1 चमचा अर्धा चमचा असं प्रमाण याचं घ्यायचं नाही। आता छानपैकी प्रेस करून घ्यायचे। त्याचबरोबर काय करायचं, त्याला बाजूने आपण ही चटणी लावायची की त्या चटणीमुळं शेव त्याला मस्तपैकी आजूबाजूला चिटकेल। ठीक आहे, पाहू शकता तुम्ही। आता मी अशा अजून कच्ची दाबेली बनवून घेते आणि त्या आपल्याला बटरवर मस्तपैकी भाजून घ्यायच्या आहेत। ठीक आहे, आता मी तवा ठेवला आहे, त्याच्यावर आपण बटर टाकूया। खूप सारं बटर टाकाया,
जास्तीत जास्त बटरमध्ये आपले जे हे दाबेलीचे पाव आहेत हे छानपैकी भाजून घ्यायचे. अगदी त्यांना अलट पलट करून दोन्ही बाजूने आपण बटर लावायचे आणि मंद गॅसवर यांना असे क्रंचीनेस आला पाहिजे त्या कच्ची दाबेलीला, अशा प्रकारे भाजून घ्यायचे. आणि मग मी ते पाव आपले सर्व करणार आहे. पाहू शकता तुम्ही, दोन्ही बाजूनी बटर लावूया. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. मी तुमच्या कमेंट्सची वाट पाहते आहे. तुम्ही माझ्या चुका मला दाखवून दिल्या तर मी त्याच्यात इम्प्रूव्हमेंट करू शकेल. पहा आता मी हे सर्व केलेलं आहे. मी लाल चटणीबरोबर सर्व केले. तुम्ही गोड चटणीबरोबर सुद्धा सर्व करू शकता.